फ्रीज तर पूर्ण मागून साफ करून म्हणजे स्टँडवर ठेवून दिलं. आता मेन गोष्ट आहे की म्हणजे चालू होतं की नाही लावून पाहते पिन पहिले. पाहू शकता तुम्ही स्टीलचे आणले त्यावेळेस, म्हणजे पहिले आम्ही असे लोखंडाचेच वापरायचो. तरी हे ना आम्हाला 100-150 पर्यंत असं भेटायचं. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना खूप छान ऊन पडलेलं आहे, म्हणजे 2-3 दिवसापासून ऊनच आहे, पाऊस तर नाही आहे. म्हणून आज आहे ना मी एक्स्ट्रा कपडे पण धुवून टाकले होते. काय बेटा? याला तर नुसतं उंदर दिसतात बाहेर आलं की लगेच सांगतो मम्मा मी इथं उंदीर पाहिला होता. म्हणून ऊन पडलं होतं ना, यासाठी मी ना एक्स्ट्रा कपडे पण धुवून टाकले होते. पाहू शकता तुम्ही. आता त्यांना आहे ना छान म्हणजे ऊन लागलेलं आहे आणि बाकीचे कपडे तर सुकून गेले, पण अजून 4 वाजत आहेत म्हणून अजून थोडीशी हवा लागू देते, जेणेकरून प्रॉपर कपडे सुकून जातील. सर्व म्हटले एकदा अजून उलटी पलटी करून टाकून देते. जाऊ आता. सुकून तर गेलेत पण अजून थोड्या वेळ सुकू देते. आणि टॉवेल्स वगैरे काही 2-3 ह्या गोधड्या होत्या त्या पण धुवून टाकल्या होत्या. आणि घरातून ही पाटी ना मुलं बाहेर उचलून आणतात. याला असंच राहू दे बेटा, आणायची नाही, पडून जाऊ ना आपण त्याच्यात. डबे ठेवायसाठी काढली ती पाटी, पण मुलं काही राहू देत नाही घरातून. डबे ठेवू ना बेटा. डबे ठेवू त्याच्यात. आणि आज संडे पण होता ना, म्हणून सकाळपासून छान निवांत चालू होतं. आणि सोरांश आणि आरवी पण आत्ता उठलेत, म्हणजे आम्ही सर्वच झोपलो होतो. आज आहे ना ते इलेक्ट्रिकचं पण म्हणजे काम करून घ्यायचं होतं. बेटा झोपून घे ना, अजून वेळ आहे, अजून झोपा. याला काही झोप लागत नाही. हा 3 वाजेचा उठून बसलाय आणि मला पण उठवून दिलं. हे ना बेटा, झोपून जायचं ना. आणि या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत ना, त्या पण आज रिपेअर करायच्या होत्या. कसं मग आज हे घरी होते ना, त्यांना म्हटलं आज आहे ना या वस्तूंचं काहीतरी करा. जाऊ दे बेटा, ते तसंच फिरतात उंदर. हा मी दवा टाकून देणार. खूप समजते या मुलगा. आणि यांना आहे ना मी आज सकाळपासून सांगून ठेवलं होतं, म्हटलं आज संडे आहे तर दुपारपासून तुम्ही घरी राहणार म्हटलं. तर टीव्ही आणि फ्रीजचं म्हणजे काहीतरी बघ जा चालू आहे की नाही, कारण म्हणजे 1.5-2 महिना होऊन गेला त्यांना बंद पडायला. नंतर कोणी लक्ष दिलं नाही. म्हटलं आज तरी करून टाक जा त्याचं काम. पण कसं ते आले दुपारी 1:30-2ला, मग जेवण वगैरे करून ना आम्ही सर्व झोपून गेलो होतो. तर आत्ता उठलो, आता 4 वाजलेत. आता ते चेक करतील चालू आहे की बंद आहे. आणि आज आहे ना किचनच्या फॅनचं सुद्धा काम करायचं आहे. ते पण म्हणजे 2-3 दिवसापासून पेंडिंगमध्ये आहे. फॅन वगैरे आणून तर पडला आहे. हा बघा, फॅन वगैरे आणून पडला आहे. परत त्याला साफ पण करून ठेवला आहे. फक्त त्याला आता वायर जोडून तिथं लावायचं आहे वरती. पण आता हे सर्व काम तेच करतील. मग बघते आता आज होतं की नाही होतं. पण टीव्ही आणि फ्रीजचं तर होऊन जायला पाहिजे, कारण फ्रीज नाही आहे ना तर खूप म्हणजे फजिता होतात भाजी वगैरे ठेवायची. पाहू शकता तुम्ही, तसं टेबलवर ठेवते मी, कारण कोथिंबीर आणि हिरव्या भाजीपाला आहे ना म्हणजे जास्त वेळ बाहेर काही टिकत नाही आहे. म्हटलं फ्रीज राहणार तर 4-5 दिवस पण टिकतात आणि आपण म्हणजे स्टोअर करून पण ठेवू शकतो. 8 दिवसाच्या भाज्या वगैरे असं तर म्हणजे रोज तर खूप फजिता होऊन जाते, भाजीला नाही राहत काही नाही. आणि 1-2 भाज्या म्हणजे एक्स्ट्रा पण आणून ठेवल्या ना तर ते म्हणजे खराब होऊन जातात. यासाठी मी रोजच्या रोज आणत राहते भाज्या. तर चांगलं आहे म्हटलं, फ्रीज चालू होऊन जाणार तर नंतर घालतो ना बेटा. ठेवू अशाच कपाटात ठेवून देऊ आता. आणि या पॅन्ट म्हणजे शॉर्ट करायची माझी स्वरांची पॅन्ट, कारण त्याला लांब होती. तुम्हाला मी पहिले ब्लॉगमध्ये पण शेअर केली होती. आता किती 15 दिवस का महिना होऊन गेला, तरी पण म्हणजे 2-3 वेळेस गेली होती. पण टेलर काय आहे नाही, त्याचं दुकान आहे ना बंद आहे, म्हणून अजून वापस आणून घरातच ठेवल्या त्या पॅन्टा. 2-2 पॅन्ट्स का घालतोय हा बेटा? नको, ती सकाळी घालजे, तू अंगणवाडीत जाशील ना बेटा. हां ठेवून दे बेटा. दादा ए भाऊ, काय झालं बेटा? या दोघांचं चालू होऊन गेलं. झोपेतून उठलं की चालू होऊन जातात. नाव नको घेऊ ना बेटा. उठा आता, फ्रेश होऊन जावा. काय बनवून देऊ हा बेटा? आरू काय खाणार? बोल ना बच्चा.
काय खाणार बेटा? दादा ते पॅन्ट्स धुतल्यात बेटा, ठेवून दे. बटर खाणार चहामध्ये? ठेवते आता चहा. आमची तर चहा होऊन गेली त्यांची माझी. आता मुलं बिस्किट वगैरे बटर खातील चहामध्ये, तर त्यांच्यासाठी पण आता चहा बनवून देते. आणि दुपारचे भांडे पण तसेच आहेत, ते पण लावून घेते, कारण भांडेला सुकायसाठी ठेवले होते. काय बेटा? 2-3 डबे पण घासून टाकले होते आज, कारण खाली होऊन गेले होते ना. दोन महिन्यानंतर फायनली आज काढलं फ्रीज चालू करायसाठी. आता बघतील ते चालू आहे की नाही, चालू आहे की बंद आहे, नाही तर रिपेअर करायसाठी टाकावं लागणार फ्रीजच्या दुकानात. तर फ्रीजवर भिंतवर पण आहे ना खूप जास्त धूळ झाली होती, म्हणजे जाळ्या वगैरे. तर मी ना छान सर्व भिंत झटकून घेतली. काय बेटा? हां, नवं फ्रीज आणू. तर सर्व मी छान भिंत आहे ना झटकून घेतली. आता हे फ्रीजची जागा आहे ना पहिले पुसून घेते म्हटलं, त्यानंतर फ्रीज आहे ना जागच्या जागी लागणार. चला आता हे पहिले साफ करून घेते. जास्त तर काही खराब नाही, कारण मी ना रोजच्या रोज म्हणजे वस्तू सरकवून पुसत असते यासाठी. आणि फ्रीज पण आतमधून क्लीन करून घेतलं सर्व पुसून वगैरे, पाहू शकता तुम्ही. आणि हे भांडे वगैरे तर पहिलेच घासून मी ठेवून दिले होते, जेव्हा पाणी वगैरे भरलं होतं ना, म्हणजे तेव्हा तर आम्ही सर्व साफसफाई केली होती, तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली होती. मग तेव्हा जे फ्रीज आहे ना छान धुवून टाकलं होतं, म्हणून जास्त काही खराब नाही होतं. हां बेटा, चला आता पहिले हे स्टँड ठेवून देते, त्यानंतर याच्यावर फ्रीज ठेवू. या मुलगाचं काम आहे, कपाट खोलून बसून जातोय ना, याच्यामुळे ही प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तो खोलून घेतो. नाही तर हे पहिले ना लॉक व्हायचं तर तो खोलायचा नाही, पण आता ते लॉकच खराब होऊन गेलं. दादा चला आता हे फ्रीज ठेवून देऊ आपण. फ्रीज तर पूर्ण मागून साफ करून म्हणजे स्टँडवर ठेवून दिलं. आता मेन गोष्ट आहे की म्हणजे चालू होतं की नाही, लावून पाहते पिन, पहिले चालू होऊन जायला पाहिजे. बघते आता. अरे वा, चालू होऊन गेलं. चालू तर होऊन गेलं, पण आता अजून मेन गोष्ट ही आहे की थंड व्हायला पाहिजे वस्तू, म्हणजे पाणी वगैरे भाज्या फ्रेश राहायला पाहिजे. मी पुसून घेणार बेटा, राहू दे. चला बरं झालं चालू होऊन गेलं, नाही तर 2 महिन्यापासून आहे ना म्हणजे खूप टेन्शन होतं. भाज्यांचं जास्त टेन्शन होतं. थंड पाणी तर कोणी पित नाही, गरमीच्या दिवसात पितं, पण म्हणजे दूध आणि भाज्या वगैरे ठेवायचंच खूप जास्त टेन्शन येत होतं. आता त्यांना आहे ना TV पण म्हणजे बघायला लावते. आता ही पण बघून घ्या ना. चालू होणार तर होणार. फ्रीज पण चालू होऊन गेलं म्हणजे. हां, रिमोट हे बघा 2 आहे, हे बॉक्सचं आणि हे TVचं आहे. हां, ते नवीन आहे. घरच्या घरीच वस्तू आमच्या रिपेअर होऊन जातात, पण त्यांना आहे ना वेळ लागतो, म्हणजे आज उद्या असं करत करत आता फ्रीजलाच बघा ना 2 महिने निघून गेले. बरं झालं फायनली आज चालू होऊन गेलं. आता त्याच्यात म्हणजे भाज्या वगैरे आणून ठेवते आणि दूध वगैरे पण ठेवते, बघते थंड होतं की नाही. कारण त्याच्या आहे ना मागून 1-2 वायर आहे ना म्हणजे खराब होऊन गेल्या आहेत, म्हणजे तुटूनच गेल्या आहेत वायर. यासाठी थंड होतं आहे का नाही ते पण बघावं लागणार ना. आता ते TV पाहत आहेत. लगेच फॅनचं पण करणार का आज? नाही आज फॅन नाही होणार, फॅन उद्या होणार. म्हणजे ना TV लाईट वगैरे येतोय लाल, पण चालूच होत नाही. काय प्रॉब्लेम आलाय काय माहिती. तिथपर्यंत तर पाणी नाही गेलं TV पर्यंत, पण ती तर म्हणजे अचानकच बंद होऊन गेली. आणि गॅरंटीमध्ये पण नाही दाखवले असते तर 2-3 वर्ष होऊन गेले ना, त्याच्यामुळे. होणार का?
टीव्हीसाठी नवीन रिमोट आणलं बी नाही, म्हटलं रिमोट खराब असणार यासाठी चालू नाही होते, पण कशाला काय बघावं लागणार. म्हणजे चालू राहिलं की कसं मुलं पण पाहता, आपण पण पाहतो काम झालं की. त्याचा आवाज येतोय, घ्या लवकर बंद करा. फ्रीजचा आवाज येतोय, बंद करा ना. हा ना, आवाज येतोय मागून, आवाज येतोय. काय प्रॉब्लेम आली काय माहिती याच्यात, अचानक आवाज यायला लागला. कसं काय आवाज येतोय? नाही ना, येतो पण आवाज ना खरंच ना, नाही तर मुलं हात लावते ना. नका, करंट येणार. उघडा तर दरवाजा, दरवाजा उघडून बघा. खूप दिवसापासून बंद होतं ना. उतरव बेटा, त्याला पडून जाणार तो. गाडीवर नको बसू म्हणा, मम्मा येते. हा, त्याच्यात काहीतरी वस्तू पण ठेवावं लागतील ना. आता ते बघा भाजी ठेवून देते, म्हणजे ते 1-2 भाजी पडली ना, ते ठेवून देते. हा, ते सरकवून दे. टीव्ही नाही होणार का चालू? नाही, खेळव ना बेटा त्याला, जा ना. त्याला सांग मम्मा येते म्हणा, बोला त्याला थोडं. कुठे? बापरे, दादा डायरेक्ट गाडीवर जाऊन बसून गेला बघा मुलगा. बापरे दादा, उतर लवकर, पडून जाणार. सरक सरक दादा, सरक, पडून जाणार. उतर उतर उतर, ये नाही खेळू देणार आहे मग तुला. चल चल चल, तू काय देते मी, चल लवकर. चल, मार देणार याला मी. उतर लवकर, उतर उतर जल्दी. अरे बा, पडशील ना. एकच, बापरे बचकू नको. चल घरात चल. नाही भाऊ, गाडीवर नाही बसायचं. चल बॅट बॉल खेळ मग. खेळव बेटा याला, बॅट बॉल खेळ. गाडीवर बसू दे म्हणे. पहिलेच गाडीमुळे एवढी मोठी उपाधी करून ठेवली होती, पायाला किती लागून गेलं होतं. दादा ऐक म्हटलं, मार देणार मग अजून बसला तर. मारू मग, आण ती बॅट, आणता मी, आण लवकर. तोडून टाकली त्याने, मार देणार मग गाडीवर बसला तर. चल माझे बा. खूप दिवसापासून आहे ना मसाला दळायला खूप प्रॉब्लेम येत होता, कारण हे बघा याचं आहे ना झाकण पूर्ण खराब होऊन गेलं आहे. म्हणजे कसं काय काय माहिती, पूर्ण इथून तुटून गेलं झाकण. आणि म्हणजे कसं मसाला आपला थोडा असतो, थोडी भाजी थोडा मसाला, मग या मोठ्या भांड्यामध्ये ना, मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ना बरोबर बारीक नाही होत मसाला. यासाठी त्यांना म्हटलं आज वेळ आहे तर हे पण काम करून आणा. म्हटलं भांडं तर बरोबर आहे, फक्त याला झाकण आणायचं आहे. मग ते आता झाकण आणायसाठी जात आहेत. हे बघा, झाकण असं लावतं पूर्ण असं मध्ये घुसून जातं झाकण, म्हणून मसाला आहे ना पूर्ण बाहेर येतो. आणि सोबतच तिकडून म्हटलं या गॅसच्या कड्या पण घेऊन ये जा म्हटलं, कारण हे बघा खूप म्हणजे लूज होऊन गेलेलं आहे, कधी पण तुटू शकतं आणि कढई वगैरे पडायची ना भीती असते, कसं गरम भाज्या असतात ना. यासाठी त्यांना म्हटलं आज आहे ना हे काम करून घ्या म्हटलं. तर आता ते त्याच कामासाठी जात आहेत. मी तर नाही जाते सोबत, कारण जवळच जाऊन येतील ते. जवळ इथं दुकान आहे. पिशवी होती ना माझ्या हातात, कुठं ठेवली ही बघा, जवळच दुकान आहे. तर ते बोलले तू आहे ना तोपर्यंत स्वयंपाकची तयारी कर म्हणे, मी जाऊन येतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत माझं पण काम होऊन जाणार. मी पण आहे ना वस्तू ठेवून विसरून जाते. आता होते माझ्या हातात ही बघा, विसरून जाते मी वस्तू ठेवून. चला आता हे ना पटकन करून आणा, याच्याशिवाय तर माझा स्वयंपाक होणार नाही. आणि काहीतरी मसाल्याची पण भाजी करायची आहे. तर आता ह्या 2 गोष्टी तर लागणारच. तोपर्यंत मी आवरते, नंतर स्वयंपाक करणार. घ्या या आता पटापट जाऊ ना, त्याला नका सांगू नाही तर तो पण मागे लागणार. आयुष चला आता या पटापट ब्लॉग कंटिन्यू करा. तर तोपर्यंत ते वस्तू का पण घेऊन आलेत, पाहू शकता तुम्ही. स्टीलचे आणलेत यावेळेस, म्हणजे पहिले आम्ही असे लोखंडाचेच वापरायचो.
तर हे आहेत ना आम्हाला 100-150 पर्यंत असं भेटायचं, पण हे स्टीलचे आहेत ना म्हणून 260ला भेटले. आता याला लावून पाहून घेते बरोबर बसतायत की नाही. एकदम परफेक्ट बसले, छान आहे. 260ला तर 260ला पण लॉंग टाईम चालतील. आणि हे झाकण पण आणलं त्यांनी मिक्सर, आता म्हणजे मसाला वगैरे दळायला तर काही टेन्शन नाही राहणार. आणि कड्या पण छान बसून गेल्या. लावून पाहते याला पण. भांडं कुठे ठेवलं तुम्ही? हे बघा झाकण पण एकदम परफेक्ट बसलेला आहे. आता मी मसाला दळू शकते याच्यात. आज आहे ना मसाल्याची काहीतरी भाजी बनवणार, कारण मिक्सर सॉरी या भांड्यामुळे ना खूप दिवसापासून मसाल्याची भाजी पण नाही केली आहे. म्हणजे लास्ट टाईम ती चण्याची भाजी केली होती, तर आता तशीच काहीतरी भाजी बनवते. त्या अगोदर म्हटलं किचन वगैरे साफ करून मी पण फ्रेश होऊन जाते. झोपेतून क्लीन डायरेक्ट ब्लॉग चालू करून दिला. आता मी पण मस्त तोंड हात धुवून फ्रेश होऊन जाते, त्यानंतरच लागते स्वयंपाकला. आणि बघा जेवणाचे थोडेसे भांडे पण पडले आहेत. म्हणजे दुपारी तर घासले होते, पण मुलं कसे सारखे काही ना काही खात राहतात ना, तर थोडेफार भांडे काही चहा पाणीचे जमा आहेत. म्हटलं आता तोंड हात धुवायचा अगोदर हे भांडे काढून घेते, त्यानंतर तोंड हात धुवून डायरेक्ट स्वयंपाकला लागते. चला आता ब्लॉग कंटिन्यू करा. किचन वगैरे साफ करून त्यानंतर मी पण थोडीशी तयारी करून घेतली. मी पण मस्त फ्रेश होऊन गेली. आता म्हटलं बेडवरचा थोडाफार पसारा आवरून घेते, कारण मुलं आहेत ना तुम्हाला तर माहिती 2 मिनिटं पण चांगलं राहू देत नाही. पहिले पण मी सांगितलंय तुम्हाला. आणि म्हणजे व्हिडिओमध्ये या गोधड्यात ना खूप असं अस्तव्यस्त दिसतात ना. हे सर्व मुलांचंच काम असतं. मी ना कितीही घडी करून ठेवलं ना तरी पण मुलं 2 मिनिटात इकडल्या तिकडे असं फेकून देतात. जाऊ द्या, मुलांचं घर आहे असं तर चालूच असतं. आता या जाग्यावर ठेवून देते. आणि बेडशीट पण आहे ना खूप वेळा आथरते मी, पण ते मुलं काय ते बेडशीट सुद्धा राहू देत नाही. किती बोलायचं आता, मुलं आहेत ते पण ऐकत नाही. जसा टाइम भेटला तसं मी थोडंफार करत राहते कामं. तर चला आता मला आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. म्हणजे भाजी वगैरे पण आणायला जायची आहे, कारण भाजी तर आणली नाही अजून. 6 वाजायमध्ये आले. कसं मग आता मी लवकरच स्वयंपाक करते ना. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग मी इथे जॉईन करते कारण स्वयंपाक करायचा आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशावरून पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा. मला पण आयडिया येणार की तुम्हाला कसे ब्लॉग पाहायला आवडतील. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.